नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भातील 3 अतिशय महत्त्वाच्या अशा गोष्टी जाणून घेणार आहोत. आणि त्या गोष्टी म्हणजे मित्रांनो, पहिले जे आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता हा महिलांना कधी मिळणार आहे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी 1500 रुपयावरून 2100 रुपयांचा वाढीव हप्ता हा लाडक्या बहिणींना कधीपासून भेटणार आहे. कारण की मित्रांनो, या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे अनुदानामध्ये 2100 रुपयाची वाढ करण्याबाबत घोषणा जरी दिली असली तरी देखील मात्र या ठिकाणी 1500 रुपयावरून 2100 रुपयाचा हप्ता हा महिलांना कोणत्या हप्त्यापासून दिला जाणार आहे हे या ठिकाणी अजून निश्चित नाही आहे. 6व्या हप्त्यापासून महिलांना 2100 रुपये मिळणार की 7व्या हप्त्यापासून महिलांना 2100 रुपये मिळणार आहेत की मग 8व्या हप्त्यापासून मिळणार आहेत, याबाबत देखील आपण या ठिकाणी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे तिसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, बँक खाते हे कोणत्या महिलांना बदलावं लागणार आहे आणि कोणत्या बँकाचे बदलावं लागणार आहे आणि का बदलावे लागणार आहे याबाबत देखील आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा असणार आहे. हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. असे नवनवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया आणि या 3 गोष्टी विशेष सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी आधी आपण जाणून घेणार आहोत या बँक खाते कोणकोणत्या महिलांना बदला लागणार आहे आणि कोणत्या बँकेचे बदलावे लागणार आहे आणि का बदलावे लागणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ लक्षपूर्वक पहा. कोणकोणत्या महिलांना या ठिकाणी बँक खाते बदलावे लागणार आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी महिलांना अगोदर आहे त्या बँकेतच लाडकी बहीण योजनेचे पैसे आले असतील तर 1 हप्ता आला असेल किंवा 2 हप्ते आले असतील किंवा आतापर्यंत जे मिळाले आहेत 5 हप्ते हे सर्व आले असतील तर तुम्हाला या ठिकाणी सध्याचे जे काही बँक खाते आहे ते बदलण्याची आवश्यकता नाही आहे. या ठिकाणी व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो. तुमचे जे बँक खाते सध्या आहे त्या बँक खात्यामध्ये जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 1 हप्ता जरी आलेला असेल तरी देखील तुम्हाला जे आहे ते बँक खाते बदलण्याची आवश्यकता नाही आहे. लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता देखील तुम्हाला त्याच बँक खात्यात येऊन जाणार आहे. त्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही आहे. ते बँक खाते राहू द्यायचे आहे आणि त्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे तसेच इतर योजनाचे देखील पैसे जमा होणार आहे. तर मग या ठिकाणी प्रश्न असा आहे की आता बँक खाते कोणत्या महिलांना बदलावं लागणार आहे. जर समजा तुमच्यापैकी अशा काही महिला असतील की ज्याचं फॉर्म हा जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात मंजूर झाला असेल आणि तरी देखील जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा अजून एकही हप्ता आला नसेल तर आणि तुमच्या बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक करून देखील त्या खात्यावर आधार कार्ड हे लिंक करण्यासाठी प्रॉब्लेम येत असेल तर अशा परिस्थितीत या महिलांना आपले बँक खाते हे बदलून घेणे हे फायद्याचे ठरणार आहे. आणि फक्त असा प्रॉब्लेम ज्या महिलांना असे की ज्यांना लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर होऊन देखील हप्ता आला नसेल त्यांना बँक खाते हे बदलून घेण्याची आवश्यकता असणार आहे. बाकी इतर महिलांना बँक खाते मदत करण्याची गरज नाही आणि तसेच शासनाकडून देखील कुठल्याही प्रकारची अपडेट नाही आहे. तर आता बहिणींना च्या लक्षात आले असेल कोणकोणत्या महिलांना त्यांचे बँक खाते बदलावे लागणार आहे आणि कोणत्या महिलांना या ठिकाणी बँक खाते बदलण्याची आवश्यकता नाही आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, आपण या ठिकाणी जाणून घेऊया 1500 रुपयावरून 2100 रुपयाचा वाढीव हप्ता हा बहिणींना कधीपासून मिळणार आहे. तर मित्रांनो, विधानसभा निवडणुकीत पूर्वी महायुती सरकार लाडकी बहीण योजनेचा पैसेमध्ये 1500 रुपयावरून 2100 रुपये वाढ करण्यात असल्याची गोष्टही केली होती. त्यानुसार आता पुन्हा सत्तेत आल्यानंतर या आनंदामध्ये वाढ होणार आहे. पण यासाठी लाडक्या बहिणींना काही महिलांना वाट पाहावी लागणार आहे. किती महिना वाट पाहावी लागणार आहे तर त्याचे उत्तर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे. लाडक्या बहिणींना देखील दिलेले आश्वासन आम्ही 100% पूर्ण करणार आहोत. लाडकी बहीणच्या पैसेमध्ये 1500 रुपयावरून 2100 रुपये वाढ करणार नाहीत. आमची प्रतिमा ही खराब होईल. त्यामुळे या योजनेचा अनुदानात वाढ तर होणारच आहे हे निश्चित आहे.
पण कोणत्या महिन्यापासून रक्कम देण्याची यावर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. मागे रक्षाबंधनला ही योजना सुरू झाली, त्यानंतर पुढच्या भाऊबीजेला याची रक्कम ही 2100 रुपये होईल. या आश्वासनाच्या पूर्ततेसाठी प्रयत्न सुरू आहेत असे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे. म्हणजेच मित्रांनो, सध्या तरी लाडक्या बहिणींना सहावा जो की हप्ता मिळणार आहे तो 1500 असणार आहे. कारण की या योजनेच्या हप्त्यामध्ये 2100 रुपयाची वाढ होईल अशी घोषणा जरी झालेली असली तरी देखील या ठिकाणी अद्याप 2100 रुपये महिलांना हे मिळणार नाहीत आहेत. यासाठी महिलांना अजून काही महिने वाट पाहावी लागणार आहे आणि जो काही लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता महिलांना दिला जाणार आहे तो 1500 रुपये प्रमाणे असणार आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी स्पष्ट झालेले आहे. तर मित्रांनो, अशा नवीन माहितीसाठी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या.